नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक बीएड शिक्षणक्रम अभ्यासक्रम 421 मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण या विषयाचे जे IMP प्रश्न आहेत, जे परीक्षेला येणार आहेत, तेच प्रश्न आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. पहा, म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते परीक्षेला आपणास उपयुक्त ठरणार आहेत, म्हणून आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा अशी सर्वांना विनंती आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. पहा, ज्या काही शिक्षिका आहेत त्या शिक्षिका स्वयंपाक करता करता देखील हा व्हिडिओ ऐकू शकता आणि शिक्षक देखील इतर काम करता करता हा जर व्हिडिओ तुम्ही ऐकला तर तुम्हाला त्या प्रश्नांची जे मुद्दे आहेत ते मुद्दे लक्षात येतील आणि तुम्ही चांगल्या मार्काने या ठिकाणी बीएडचं शिक्षणक्रम अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. चला तर मग IMP प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिला प्रश्न आहे, मूल्य निर्धारण व्याख्या सांगून मूल्य निर्धारणाचे हेतू स्पष्ट करा. मूल्य निर्धारण कशाला म्हणायचं तर व्याख्या आहे, मूल्य निर्धारण म्हणजे एखादी कृती उपक्रम ज्यावेळी केला जातो तो ठराविक कालावधीनंतर किती प्रमाणात यशस्वी ठरला, तो समाजाला कितपत उपयुक्त ठरला यासाठी त्याचे मूल्य जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला मूल्य निर्धारण असे म्हणतात. आणि या मूल्य निर्धारणाचे हेतू आहेत. पहिला हेतू आहे विद्यार्थ्यांमधील वर्तन बदल किंवा पात्रता प्रमाणित करणे. मूल्य निर्धारणाचा पहिला हेतू काय आहे? विद्यार्थ्यांमधील वर्तन बदल किंवा पात्रता प्रमाणित करणे. दुसरा हेतू आहे योग्य शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सामर्थ्याची निदान करणे. तिसरा हेतू आहे विद्यार्थ्यांची वर्गवारी करणे आणि निवड करणे. त्यानंतर चौथा हेतू आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. म्हणजे मूल्य निर्धारण म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि त्याचे हेतू या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, विद्यापीठाची भूमिका आणि कार्य थोडक्यात स्पष्ट करा. विद्यापीठ म्हणजे ही एक सामाजिक संस्था आहे, म्हणून विद्यापीठाने सामाजिक गरज ओळखून आपल्या अभ्यासक्रम निर्माण केले व राबवले पाहिजे. या विद्यापीठाचे कार्य काय आहे तर विद्यापीठाचं पहिलं कार्य आहे समाजाला नवीन नेतृत्व देणं. म्हणजे विद्यापीठाचं जे पहिलं कार्य आहे ते कार्य आहे समाजाला नवीन नेतृत्व देणे. त्यानंतर दुसरं आहे उच्च शिक्षणाच्या वाढत्या गरजा भागवणे. म्हणजे आता लोकसंख्या आपली वाढत आहे, या वाढत्या लोकसंख्येमुळे उच्च शिक्षणाच्या ज्या संधी आहेत त्या कमी होत आहेत आणि त्या संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या वाढत्या गरजा भागवणं हे काय आहे, विद्यापीठाचं प्रमुख कार्य आहे. त्यानंतर गरज, अनारोग्य आणि अज्ञान यापासून मुक्त होण्यासाठी राष्ट्राला मदत करणे. जे काही लोक आहेत ते शिक्षणापासून दूर होत आहेत, या दूर जाणाऱ्या लोकांना एक शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी हे जे विद्यापीठ आहे ते विद्यापीठ महत्त्वाचं कार्य करत आहे. त्यानंतर नवनवीन ज्ञानाची निर्मिती करणे आणि बुद्धिमत्तेचा विकास करणं हे देखील विद्यापीठाचं कार्य आहे. त्यानंतर पुढं आहे पारंपरिक परीक्षा पद्धतीचे दोष विशद करा. म्हणजे मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण या जो विषय आहे या विषयाचे दोनच व्हिडिओ मी या ठिकाणी टाकणार आहे, परंतु हे दोनच व्हिडिओद्वारे तुम्ही काय करू शकता, या मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण या विषयाचा संपूर्ण अभ्यास या दोनच व्हिडिओमध्ये तुम्ही करू शकता. त्यासाठी हे जे दोन व्हिडिओ आहेत ते पूर्ण पहा आणि चांगल्या प्रकारे मार्क मिळवा. पारंपरिक परीक्षा पद्धतीचे दोष विशद करा. पारंपरिक परीक्षा पद्धत त्याचे दोष काय आहेत? सदोष प्रश्न. म्हणजे पारंपरिक परीक्षा पद्धतीमध्ये सदोष म्हणजे दोषासहित प्रश्न त्या पारंपरिक परीक्षा परीक्षेमध्ये असतात. हा पहिला त्याचा दोष आहे. त्यानंतर अपुरा आशय. पारंपरिक परीक्षा पद्धतीमध्ये जो आशय असतो तो अपुरा असतो आणि हा देखील त्या परीक्षेचा एक दोष आपल्याला सांगता येईल. लेखी परीक्षेपुरते मूल्यमापन आणि पारंपरिक परीक्षेमध्ये फक्त लेखी परीक्षेचंच मूल्यमापन केलं जातं, त्यामुळं त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासाचं मूल्यमापन या ठिकाणी होत नाही, फक्त लेखी परीक्षेचंच मूल्यमापन होतं. त्यामुळं पारंपरिक परीक्षेचा हा दोष आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की लेखी परीक्षेपुरते मूल्यमापन. त्यानंतर विश्वसनीयतेचा अभाव. पारंपरिक परीक्षा पद्धतीमध्ये विश्वसनीयतेचा अभाव असतो, हा देखील एक दोष आहे. त्यानंतर मर्यादित आशयाचा समावेश. पारंपरिक परीक्षा पद्धतीमध्ये मर्यादित आशयाचा समावेश असतो, हा देखील एक दोष या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर परीक्षा सुधारणाविषयक राष्ट्रीय चर्चासत्र 1982 शिफारसी थोडक्यात विशद करा. म्हणजे परीक्षा सुधारणाविषयक राष्ट्रीय चर्चासत्र झालं होतं 1981चं, त्याच्या शिफारसी कोणत्या आहेत
तर आपण त्या 7 शिफारशी या ठिकाणी पाहूया. पहिली शिफारस आहे पहा, राष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक कसोटी सेवा संघटना स्थापन केली पाहिजे. पहा म्हणजे परीक्षामध्ये सुधारणा करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पहिलं आहे राष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक कसोटी सेवा संघटना स्थापन केल्या पाहिजे. त्यानंतर पहा दुसरा आहे प्रत्येक विद्यापीठाने स्वतःची प्रश्नपेढी विकसित करावी. पहा म्हणजे परीक्षेमध्ये सुधारणा करायची असेल तर प्रत्येक विद्यापीठाने स्वतःची प्रश्नपेढी तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा आहे पहा सततची अंतर्गत मूल्य निर्धारण पद्धती विद्यापीठाने स्वीकारावी. त्यानंतर चौथा आहे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र श्रेणी तयार करून श्रेणीचे रूपांतर कोष्टकामध्ये करावे. पहा म्हणजे प्रत्येक विषयासाठी जर आपण गुण देत नसतो तर त्या ठिकाणी स्वतंत्र श्रेणी तयार करून श्रेणीचे रूपांतर कोष्टकामध्ये करावे. त्यानंतर पाचवा आहे पहा वस्तुनिष्ठ लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचा योग्य प्रमाणात वापर करावा. पहा म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला सुधारणा करायच्या त्यासाठी आपण काय करावं लागेल, वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, लघुत्तरी प्रश्न असतील, दीर्घोत्तरी प्रश्न असतील त्यांचं प्रमाण हे योग्य ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त वस्तुनिष्ठच नको किंवा फक्त लघुत्तरीच नको किंवा फक्त दीर्घोत्तरीच नको, तर या तिघांचीही सांगड घालणारा ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वा आहे परीक्षेसाठी आराखडा व संविधान तक्त्याचा वापर. म्हणजे परीक्षा घेण्यासाठी अगोदर आराखडा तयार केला पाहिजे आणि प्रश्नपत्रिका ही संविधान तक्त्याचा वापर करून तयार केली पाहिजे. त्याचबरोबर 7वा आहे पहा मूल्य निर्धारण करण्यासाठी गुणदान योजनेची निर्मिती व वापर. पहा म्हणजे मूल्य निर्धारण करण्यासाठी गुणदान योजनेचा देखील वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे परीक्षामध्ये सुधारणा करण्यासाठी जे राष्ट्रीय चर्चासत्र 1981ला झालं होतं त्याच्या शिफारसी आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिल्या. हा प्रश्न नक्कीच परीक्षेला आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे ज्या शिफारशी आहेत त्या शिफारसी सर्वांनी पाठ कराव्यात. त्यानंतर पहा पुढे आहे लेखी परीक्षेत व्यक्तिनिष्ठता येण्याची कारणे. पहा लेखी परीक्षा असतात त्या लेखी परीक्षेमध्ये व्यक्तिनिष्ठता काय येते तर त्याची कारणं देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर पहिलं कारण आहे प्रश्नपत्रिका तयार करताना प्रश्निकामुळे येणारी व्यक्तिनिष्ठता. त्यानंतर उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या परीक्षार्थी यामुळे येणारी व्यक्तिनिष्ठता, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या परीक्षकामुळे येणारी व्यक्तिनिष्ठता, उत्तर परीक्षकाच्या अपेक्षांशी न जुळणे त्यामुळे देखील व्यक्तिनिष्ठता येऊ शकते की उत्तर जे विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलंय ते परीक्षकाच्या अपेक्षाशी जर जुळलं नाही तर त्यामुळे देखील या ठिकाणी व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. आणि प्रश्नातील सदोष भाषेमुळे देखील व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. म्हणजे लेखी परीक्षेतील व्यक्तिनिष्ठ येण्याची ही 5 कारणे आपण या ठिकाणी अभ्यासली. त्यानंतर पहा मापनाची व्याख्या सांगून मापनाच्या श्रेणी प्रकाराची माहिती विशद करा. पहा मापन म्हणजे काय आणि मापनाच्या श्रेणी प्रकाराची माहिती विशद करा. तर मापनाची व्याख्या आहे मापन म्हणजे एखाद्या वस्तूचे किंवा प्रक्रियेचे संख्यात्मक वर्णन देणे होय. आणि मापनाच्या श्रेणी आहेत पहा 4 अंकनिर्दिष्ट श्रेणी, समवाचक श्रेणी, समांतर श्रेणी, गुणोत्तर श्रेणी या मापनाच्या 4 श्रेणी आहेत. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे योग्य मापनाची गुणविशेष किंवा वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा. पहा योग्य मापनाची गुणविशेष किंवा वैशिष्ट्ये काय आहेत तर पहिला आहे समप्रमाणता, आशय समप्रमाणता, सहवर्ती सहप्रमाणता, रचना समप्रमाणता, दर्शनी समप्रमाणता आणि विश्वसनीयता. पहा म्हणजे योग्य मापनाची गुणवैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहिली. त्यानंतर परीक्षा आणि कसोटी यांच्या 4 मुख्य प्रकाराची माहिती द्या. पहा या ठिकाणी मी फक्त काय केलेलं आहे मुद्देच लिहिलेले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही त्या ठिकाणी माहिती लिहू शकता. अतिशय सोपे आहेत. पहा परीक्षा आणि कसोटी यांच्या 4 प्रमुख प्रकारांची माहिती. पहा कोणत्या परीक्षा आणि कोणत्या कसोटी असतात तर त्याचे प्रमुख प्रकार आहेत. पहा प्रावीण्य किंवा कुशलता कसोटी. पहा प्रावीण्य आणि कुशलता कसोटी म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं प्रावीण्यता आणि कुशलतेचा वापर करून ह्या कसोट्या तयार केल्या जातात म्हणून त्याला प्रावीण्य किंवा कुशलता कसोटी म्हणतात. याच्यामध्ये आपण थोडक्यात माहिती लिहू शकतो. संपादन कसोटी या ठिकाणी संपादन केलं जातं. संपादन करून विद्यार्थ्याचं काय केलं जाते कसोटी घेतली जाते त्याला संपादन कसोटी. नैदानी कसोटी, पद योजन कसोटी म्हणजे अशा प्रकारच्या या 4 कसोट्या या ठिकाणी आहेत आणि त्या कसोट्या आपल्याला परीक्षेला येऊ शकतात आणि त्यामुळं त्याची माहिती आपण घेणं गरजेचं आहे. कसोट्यांचा आराखडा आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी कोणत्या मुद्द्याचा विचार करणे गरजेचं आहे. पहा कसोटीचा आराखडा आणि वेळेचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला खालील मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे. तर पहिला आहे कसोटीतील प्रश्नांची संख्या. पहा म्हणजे आपल्याला प्रश्नांची संख्या
वेळेचं नियोजन करायचंय, मग प्रश्न भरमसाठ देऊन चालेल का? तर नाही. त्या वेळेमध्ये समजा 1 तास तुम्ही परीक्षेची वेळ दिली तर त्या 1 तासामध्ये किती प्रश्न सोडून होतात त्या पद्धतीनेच आपल्याला काय करावे लागतील, त्या प्रश्नांची संख्या निश्चित करावी लागेल. प्रत्येक विभागातील प्रश्नांची विभागणी म्हणजे प्रत्येक विभागाला किती प्रश्न द्यायचे, प्रत्येक विभागानुसार प्रश्नांची योग्य विभागणी करणं हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. प्रश्नांचे उपविभाग, त्यानंतर पर्यायी प्रश्न आणि त्याचे प्रमाण, उत्तरासाठी जागा सोडायची की नाही याचा निर्णय आणि प्रत्येक प्रश्न आणि विभागासाठी गुण ठरवणे, कसोटीची कालमर्यादा आणि विशिष्ट कसोटीचे स्थान आणि भूमिका. म्हणजे आपल्याला कसोटी किंवा प्रश्नपत्रिका तयार करायची असेल तर वेळेचं नियोजन करण्यासाठी आपल्याला या 7 मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे. ते आपण मुद्दे या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक थोडक्यात विशद करा. पहा, विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहे? तर पहिला आहे विद्यार्थ्याची प्रेरणा, दुसरा आहे कसोटीची लांबी, तिसरा आहे उत्तरे तपासण्यातील वस्तुनिष्ठता, चौथा आहे विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विचार, पाचवा आहे पहा कसोटीची काठिण्य पातळी, सहावा आहे कसोटी देण्याच्या वेळेचे वातावरण, सातवा आहे वैकल्पिक प्रश्न आणि आठवा आहे प्रश्नाची भाषा. हे जे आहेत 8 घटक विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक हे या ठिकाणी आहेत. त्यानंतर पहा, कसोटीच्या रचनेतील टप्पे थोडक्यात विशद करा. आता कसोटीची रचना कशा प्रकारे करायची त्याचे टप्पे त्या ठिकाणी सांगितले आहेत. ते आहेत पहा, कसोटी निर्मितीची पार्श्वभूमी निश्चित करणे. प्रथम काय करायचं, ते कसोटी निर्मितीची पार्श्वभूमी निश्चित करायची, कसोटी निर्मितीचा तपशील ठरवायचा, निर्मिती व प्रश्नलेखन करायचं आणि कसोटी व प्रश्नाचे समीक्षण करायचं आणि कसोटीची पूर्व तपासणी करायचं. या 5 टप्प्यातून आपल्याला कसोटी रचना या ठिकाणी विशद करायची आहे. त्यानंतर पहा पुढं आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण हा जो विषय आहे तो विषय अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणजे महत्त्वाचे IMP प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.